आमच्या बीड जिल्ह्याची बदनामी व्हायला लागली। अरे तुमची बदनामी चाटायची का? महादेव मुंडे 15 महिन्यापासून त्याच्या 15 महिन्यापासून जिल्ह्याची बदनामी चाटायची का आम्हाला? 15 महिन्यापासून महादेव मुंडेचे गुन्हेगार आरोपी सापडत नाही एक। संतोष देशमुखला इतक्या ब्रुटली मारलं जातं, तुम्ही मारता आणि तुम्हीच बदनामीचे कावे काढता, ही कुठली पद्धत आहे? मारला का? कशामुळे मारला? अरे एखाद्याला बोट लावायची सुद्धा तुम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो कायदा बनवला, आम्हाला जे संविधान दिले, त्या संविधानामध्ये बोट लावायची सुद्धा तुम्हाला मुभा दिलेली नाही। मग तुम्ही इतक्या बेकार पद्धतीने आमचा संतोष का मारला? इतक्या बेकार पद्धतीने आमचा महादेव मुंडे का मारला? महादेव मुंडेचे आरोपी अजून का सापडत नाहीत? DYSP कडे चार्ज दिलाय। मी काल बोललो होतो राग परत SP ला बोललो, पण SP त्या DYSP बरोबर LCB ची सुद्धा ऑर्डर काढलेली आहे। LCB चे लोक सहकार्य, माझा LCB वर विश्वास आहे बीडच्या 100% महादेव। काही लोक गायब झालेत, ज्यावेळेस SP ही ऑर्डर दुसरीकडे काढली की महादेव मुंडेचे मारेकरी परळी शहरातून गायब झाले आणि हे संतोषला ज्या पद्धतीने मारलेले, ही पद्धतीचा राग आलेला आहे।